शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यामध्येच बंड झालं आणि हा शिंदेंचा बालेकिल्ला झाला। त्यामुळे ठाकरेंकडनं आता शिंदेंचा बालेकिल्ला आखणाऱ्या कल्याण लोकसभेमध्ये तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि अशातच आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या अशी मागणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। त्यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध सुषमा अंधारे अशी लढत पाहायला मिळणार का याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे। जो खरा मतदार दाता आहे त्यांचा जो कल आहे त्या हिशोबाने जर बघायला गेला तर एक सर्वसामान्य एखादा पदाधिकारी जरी दिला तरी काहीच टेन्शन नाही आहे। आणि राहिला विषय आमचे सुभाष भोईर आहेत लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी हे केलं होते की सुषमाताईंना इथे द्यावं, कारण हा एकंदरीत जो मतदारसंघ आहे तो त्यांच्या फेवरचा पण आहे आणि काही गोष्टी ज्या काय आताच्या ज्या काय उलाढाली या 1.5 वर्षातल्या झालेल्या आहेत उलटे सुलटे जे काय प्रकार त्याला जशा तसं उत्तर द्यायला सुषमाताई कॅपेबल आहेत। त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला। यांचं अस्तित्व काय हेच मला कळलेलं नाही। एकीकडे उद्धव साहेब सांगतायत की निष्ठावंत शिवसैनिक आमच्याकडे आहेत आणि निष्ठेची व्याख्या मला काय त्यांची कळली नाही, कारण बाहेरनं जर भाडोत्री उमेदवार त्यांना तिथे द्यावा लागत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे कल्याण लोकसभेमध्ये एकही निष्ठावंत शिवसैनिक उरलेला नाही असं माझी भावना आहे। श्रीकांत शिंदे यांची उंची एवढी मोठी आहे कारण त्यांना संसद रत्न असा पुरस्कार दिला गेला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट उभं करण्यासाठी त्या पात्रतेचा एकही कॅन्डिडेट त्यांच्याकडे उरला नाही ही शोकांतिक आहे। आणि खरं तर मला असं वाटतं कुठेतरी सुषमा अंधारेंचा बळीचा बकरा करतायत।